ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूयात आपण. त्यासाठी इथे आपण आधी एक टोप घेतलेला आहे. तो 1.25 किलो तांदूळ आम्ही रेशनचे धुतले सुकवले, त्यात 1/2 किलो साबुदाणा टाकला आणि ते दळून आणले. आता पुढे बघूया. 2 बाऊल पीठ घेणार आहे तर 2 बाऊल पाणी घेते. दोन बाऊल आपलं पाणी झालंय. हा आपण उकळूया आधी. हे बाई इथे गॅस पेटवते आणि त्याला उकळवायला ठेवतो आपण पाणी. आता हा पाणी उकळून घेऊया आधी. बाऊल पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा मिरची पावडर घेतले, चवीनुसार मीठ घेतले. पापडाला मीठ जरा कमीच घेतले, खार होतात. हे काळे तीळ घेतलेत आणि 1 चमचा पापड खार घेतले. आता पाणी उकळलं की बघूया. उकळलं पाणी. आता आपण त्यात काय टाकणार? हे सगळं टाकायचं आपल्याला. हे चांगलं उकळून घ्यायचं. तर हे चांगलं उकळून द्यायचं. टोप घेताना जाड बुडाचंच घ्यायचं. थोडं पीठ टाकून घ्यायचं. सगळं पीठ भिजलं पाहिजे. आपण 2 मिनिटं टोप खाली घेऊया, उंच पडते ते. ह्याच्यात आपण झाकण ठेवून पुन्हा एकदा ठेवूया. 5 मिनिटं वाफ घेऊया. आपण गॅस बंद करतोय. इथे आता 5 मिनिटं झालेले आहेत, तर आपण गॅस बंद करून घेऊया. परत 5-6 मिनिटं आपण असंच टोप ठेवणार आहोत. आता इथे 5-6 मिनिटं झालेत, तर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आता थोडं पीठ काढून मळूया. काढून घेतोय आपण. हे बघा इथे आता पीठ काढून घेतलं आपण. आता ह्याला मळून घेणार आहोत. पिठाचा वास छान येतोय ना. हो, असंच खातात ना नुसतं? वासच करतात. नक्की ना? हो. बाधायचं नाही. हे मला बहुत उडदाचं पीठच नाही खाल्लं. पण टेस्ट नसते याला काय.
घेतो. आम्ही ह्याच्यात ओवा आणि हिंग नाही टाकले, तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता तुम्ही. गरम असतं ना ते, गरम असतानाच मळायला पण लागतं. जितके मळू ना तितके पापड चांगले. मध्ये मध्ये आपण आहे ना तेल घेतोय, त्याला हाताला तेल घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, थोडं थोडं घेतोय, चिकटलं नाही पाहिजे म्हणून. तर पीठ जेवढा आपण मळू तितके पापड चांगले होतील. नाही, चांगलं असं मळून घ्यायचं त्याला. मळायला लागतं पीठ. तर ह्याच्या खाली आवाज येतोय ना, हे ठेवूया, सरकते पण लादी होती. हा आपला मळून झाला. आता आपण दुसरा पण असंच मळून घेऊया. आता इथले आपले डो मळून झालेले आहेत. हा बघा, इथे एक डो आहे आणि इथे एक डो केलेला आपण. तसंच आता आहे ना, आपण त्याची एक काय बनवून घेतोय, गोळ्या करून घेऊयात. पण बघा, अशा आता आपल्या गोळ्या करून घ्यायच्यात. दे दण. एका साईजचे करून घ्यायचे आपल्याला. सुकेल पीठ ठेवूया. खूप मोठे नाही पापड करायचे आहेत आपल्याला. काय होतं, तेवढ्या कढईमध्ये तेल पण टाकायला लागतं. हे बघा, असे आपल्याला गोळे करून घ्यायचे.
सगळ्या पिठाचे करूया आणि मग लाटू. बाकीचं ठेवलं झाकून, नाही तर तो कडक होईल. त्यात आपले गोळे करून झाले, त्यात आपण लाटून घेऊया. त्यासाठी इथे आपण पोळीपाट आणि लाटणं घेतलेलं आहे. आणि इथे आपण पीठ घेतलेलं आहे. पीठ आपण दळून आणलं होतं ना, तोच घेतलंय. पातळ लाटायचे. हे बघा, इथे आता आपण पापड असे लाटून घेतलेले आहेत. पातळ लाटून घ्यायचे कसेच आहे. आता आपण असेच सर्व लाटून घेऊया. आता आपले पापड आहेत ना, लाटून झालेले आहेत थोडेसे. त्यात आपण ते उन्हात सुकायला लावणार आहोत. त्यासाठी इथे आपण कपडा टाकलेला आहे, 4 साईडला विटा लावलेल्या आहेत. तो कपडा उडायला नको म्हणून. आता आपण पापड सुकायला लावूया. हे बघा, असेच आता बाकीचे पण पापड पण सुकायला लावूया आणि मग सुकल्यावर तुम्हाला दाखवते. पापड सुकलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे लाटून केलेले आहेत आणि हे प्रेस करून केले डिशनी. म्हणजे दोन कलरचे झालेत. ह्याला जरा पीठ आहे, ह्याला पीठ नाही, ह्याला थोडंसं तेल आहे. ते आता तुम्हाला तळून आता दाखवते. हे 2 दिवस सुकवणार पापड. आज सुकवले, उद्या पण सुकवणार. मग तेलाचा वास नको यायला म्हणून. त्यातले ते आता तळायला घेतोय. तेल तापू दे, घेऊया. आई घेऊया, असं घेऊया. 2 प्रकारचे. लाटलेले पण घेत. टाक तेल तापलं ना आपलं. आता आपण तळायला लागतो. मस्त असं फुललेलं आहे पापड, बघू शकता. आपला लाटलेला पापड आणि हा आपण प्रेस करून घेतलेला आहे, तो आहे. तो पण सेम असा फुलतो. पण मोठे मोठे पापड नाही केलेत, छोटेच लाटलेत. एवढे ह्या साईजचे पापड आहेत.
आपले पापड तांदळाचे. इथे आता आपले तांदळाचे पापड रेडी झालेले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.